माजी नगरसेवक श्री ज्ञानेश्वर तापकीरजी, योगीराज सहकारी संस्थेचे माजी संचालक आपण कुठे व्यासपीठावर शिवसेना खासदार आदरणीय संजय राऊत साहेबांना विनंती राहील आपण या ठिकाणी खो-खोचे वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेले अंकित पोटे उपस्थित अंकित पोटे राजेश पाडवे सर अंकित पोटे आहेत. वर्ल्ड कप मध्ये ज्यांनी देशाचा प्रतिनिधित्व केला. चुरशीचा होतो 26-28 स्कोर आहे. तीस से 29 क्या बात है गर्ल्स. सचिन खैरेजी, लोकांना वाटलं होतं की पिंपरी चिंचवड आणि पुणे एका डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, शांत सामना होणार नाही, एकदम टफ. दिलीप मुरकुटेजी, बाणेर नागरिक पत्र संस्थेचे अध्यक्ष, आपण जो जागृत दाखवला ते कार्य संजय राऊत साहेबांचा. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे आमचे सर्व प्रतिनिधी, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. कोमल गोळे कोमल प्लीज कम फॉरवर्ड. कोमल गोळे क्रीडा विकास अधिकारी, शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू. सुषमाताई अंधारेंच्या हस्ते तुमचा सन्मान होतोय. थोडं आपण या बाजूला आलात तर फार बरं वाईट, फार बरं वाटेल आम्हाला सगळ्यांना. थोडं या बाजूला या. विनानाथ दांजे सर, विनानाथ दांजे सर. आदरणीय श्री संजय राऊत साहेबांना माहिती साहित्य वितरण तुमच्या हस्ते करणे म्हणजे आपला जो महाराष्ट्राचा संघ निवडला जाईल त्याला आशीर्वाद मिळणार. यांचा सन्मान
शिवसेनेच्या वतीने माणेर नागरिक पतसंस्था अध्यक्ष श्री दिलीप मुरकुटे साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय श्री संजय राऊत साहेबांना विनंती करतो, या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आम्हा सर्वांना शुभेच्छा द्याव्या. कबड्डीचे संघ इथे खेळताय. अंगामध्ये लीडरशिप असल्याशिवाय हे शक्य नाही. या बालेवाडीच्या भव्य स्टेडियम मध्ये गेले काही दिवस आदित्य चषक हे कबड्डी, बुद्धिबळ, आज अंतिम सामना खेळला जातोय. महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यातून, मला आताच बाबूराव सांगत होते, 25 जिल्ह्यातून एक कबड्डी अजून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेला आपला स्वतःचा खेळ. आता कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली मगाशी, आणि इकडले सुद्धा आता जे अंतिम सामन्यातले जे संघ आहेत त्यातले खेळाडू मला वाटतं हरिद्वारला जाणार आणि तिथून त्यांची निवड जर्मनी, बर्लिनला होणार. खेळणाऱ्यांना उत्तेजन देणं आणि त्या खेळाला उत्तेजन देणं हे आपलं काम. त्यात तुम्ही बुद्धिबळ सुद्धा आणलं, म्हणजे आम्हाला बुद्धी सुद्धा आहे, बळ सुद्धा आहे, शक्ती सुद्धा आहे, युक्ती सुद्धा आहे. आता अंतिम सामना चालू आहे. किती संघ खेळले, ते जिद्दीनं खेळले, त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि जो अंतिम सामन्यात जिंकणार आहे तो सुद्धा फार मोठा संघर्ष करून जिद्दीत इथपर्यंत पोहोचले, त्यांचंही मी अभिनंदन करीन. आणि पुन्हा एकदा सचिन भाऊ तुमच्यासह तुमच्या हरिद्वारला जाईल. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये तुमचा आशीर्वाद पाहिजे आपल्या संघर्ष, यामध्ये शंका अजिबात नको. नितीन चांदेरे, आपण एक खूप मदत केलेली आहे. किती नावं घ्यायची, ही सगळी मंडळी आपल्या स्पर्धेला वाहून घेतलेली आहे, म्हणून ही स्पर्धा यशस्वी होतोय. पुणे जिल्ह्याचे 5ही जिल्हा प्रमुख आपण सत्कारासाठी यायचे. यांच्या वतीने सन्मान. साहेब आहेत आपल्या बरोबर, डोंट वरी. पारितोषिक वितरणानंतर सुद्धा समारंभ आपला चालणार आहे. थोडं मिसमॅनेजमेंट नको. मी सर्व क्रीडा रसिकांना अतिशय प्रामाणिकपणाने धन्यवाद देतो. भेट म्हणून दिली जातात. चला थोडं स्टेज आपण रिकामं करूया, स्टेज थोडं आपण क्लिअर करूया. थोडं स्टेज रिकामं होईल का? आपण पुरस्कार वितरण सुरू करतोय. राजेशजी थोडंसं थांबायचंय. राजेश बाळावे थोडं स्टॉप करा, सगळ्यांना स्टॉप करा. या स्पर्धेमध्ये परभणी जिल्हा हा अंतिम विजयी ठरलेला आहे आणि संभाजीनगर जिल्हा हा अंतिम उपविजेता ठरलेला. अभिनंदन. परभणी आणि संभाजीनगर समोर यायचं, या मॅटवरती यायचं, मुलांच्या मॅटवरती. पिंपरी चिंचवड